मंडळी गावखेड्यातल्या हुशार मुलांचं आयुष्याचं स्वप्न असतं डॉक्टर किंवा इंजिनियर व्हायचं. त्यासाठी ते दिवस रात्र अभ्यास करून त्यांच्यासारख्याच लाखो विद्यार्थ्यांशी स्पर्धा करून MBBS साठी प्रवेश मिळवतात. डॉक्टर होण्याच्या प्रवासाची त्यांनी खूप स्वप्न पाहिलेली असतात. पण मेडिकल कॉलेजमध्ये आल्यावर काही ग्रामीण विद्यार्थ्यांना वेगळ्याच अडचणींना तोंड द्यावं लागतं. त्यातली एक मोठी अडचण म्हणजेच रॅगिंग. आपल्याला वाटतं रॅगिंग केव्हाच बंद झाली आहे, पण आजही चांगल्या चांगल्या कॉलेजेसमध्ये रॅगिंग सुरूच आहे. ह्याच्या काही घटना अधूनमधून कानावर येत राहतात. अशीच एक घटना महाराष्ट्रातल्या प्रतिष्ठित सरकारी मेडिकल कॉलेजपैकी एक असलेल्या BJ मेडिकल कॉलेजमधून समोर आली आहे. BJ कॉलेजमध्ये शिकणारा तन्मय वंगे हा कोल्हापूरच्या ग्रामीण भागातला विद्यार्थी गेल्या 14-15 दिवसांपासून बेपत्ता झालाय. या रॅगिंग प्रकरणी त्याच्याच वर्गातल्या मुलांचा हात असल्याचं सांगितलं जात आहे. या सगळ्या प्रकारामुळे महाराष्ट्राची शिक्षण व्यवस्था पुन्हा एकदा हादरली आहे. आता 18 जुलै पासून बेपत्ता असलेल्या तन्मयची रॅगिंग नेमकी कुणी केली, त्यानंतर तन्मयने पळून जाण्याचा निर्णय का घेतला आणि आता यावर नेमकी काय कारवाई होणार, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊयात आजच्या या व्हिडिओमधून. नमस्कार, मी प्रथमेश आणि तुम्ही पाहताय विषय सुपारी. मंडळी, पुण्याच्या BJ मेडिकल कॉलेजमध्ये पहिल्या वर्षाला शिकणारा तन्मय अजय कुमार वंगे हा मूळचा कोल्हापूर जिल्ह्यातील पेठ वडगावचा. त्याचं 12वी पर्यंतचं शिक्षण गावाकडेच झालं. त्यानंतर त्याने नीट परीक्षेत 550 पेक्षा जास्त गुण मिळवले आणि BJ मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेश मिळवला. घरच्यांसाठी तो अभिमानाचा क्षण होता. मुलगा डॉक्टर होणार या एका स्वप्नासाठी तन्मय सोबत त्याच्या पूर्ण कुटुंबानं अनेक वर्ष मेहनत घेतली होती. पण त्याचा हा आनंद फार काळ टिकला नाही. तन्मय BJ मेडिकल कॉलेजमध्ये गेल्यानंतर त्याला वेगळेच अनुभव यायला लागले, ज्याची त्यानं कधीही कल्पना केली नसेल. तन्मयचे वडील अजय कुमार वंगे यांनी सांगितलं की कॉलेजमध्ये प्रवेश घेतल्यापासूनच काही विद्यार्थ्यांकडून त्याचा सतत मानसिक छळ केला जात होता. त्यानं उत्कर्ष सिंग, श्रेया यादव आणि त्यांच्या ग्रुपमधल्या मुलांची नावं घेत गंभीर आरोप केले. त्यांच्या म्हणण्यानुसार तन्मय गावाकडून आल्यामुळे हिणवलं जायचं. तू गावाकडचा आहेस, तुला फ्रेंडशिप कळत नाही, तुला शहरात कसं वागायचं ते कळत नाही, अशा प्रकारच्या टोमण्यांबरोबरच त्याला वेगवेगळे टास्क दिले जायचे. अमुक मुलीला जाऊन प्रपोज कर, अमुक विद्यार्थ्याशी जाऊन बोल, अशा प्रकारे त्याला वारंवार मानसिक दबावाखाली ठेवलं जायचं, असा आरोप त्याच्या कुटुंबाने केलाय. मंडळी, काही दिवसांपूर्वी तन्मयनं त्याला होत असलेला हा त्रास सुट्टीत घरी आल्यानंतर वडिलांना सांगितला होता. त्यावेळी त्याच्या वडिलांनी कॉलेजमध्ये तक्रार करूया असं सुचवलं, पण तन्मयनेच त्यांना थांबवलं. त्याचं म्हणणं होतं की मला अजून 4 वर्ष इथेच शिकायचं आहे. तक्रार केली तर परिस्थिती आणखी बिघडेल, म्हणून त्यानं तक्रार करू दिली नाही आणि हीच भीती त्याच्या मनात होती. त्यानंतर 18 जुलै रोजी तन्मयने नातेवाईकांकडे जात असल्याचं सांगितलं आणि हॉस्टेलमधून बाहेर पडला. पण तो नातेवाईकांकडे पोहोचलाच नाही. हॉस्टेलमधून निघून तो त्याच्या गावाकडच्या बालपणीचा मित्र असणाऱ्या हर्षवर्धन चव्हाण याच्याकडे गेला आणि त्याला सुद्धा सांगितलं की कॉलेजमधील त्याच्याच सोबतचे विद्यार्थी त्याचा खूप मानसिक छळ करतायत. आणि त्यानंतर काकांच्या घरी जातो असं सांगून मित्राकडूनही तो निघून गेला. पण तो हडपसर भागात राहणाऱ्या त्याच्या काकांच्या घरी पोहोचलाच नाही. त्यानंतर त्याचा मोबाईल जो काही स्विच ऑफ झाला, तो अजून सुरूच झालेला नाहीये. त्याच्या मित्राने तन्मयच्या वडिलांना ही घटना कळवली. तेच त्याच्या वडिलांनी तातडीने पुणे गाठलं आणि पोलिसात तक्रार देऊन तन्मयचा शोध घ्यायला सुरुवात केली. पोलिसांच्या तपासात समोर आलेल्या CCTV फुटेजमध्ये तन्मय पुणे रेल्वे स्टेशनवर सोलापूरला जाणाऱ्या रेल्वेमध्ये बसताना दिसतोय. त्यानंतर लोणीकंद रेल्वे स्टेशन पार झाल्यानंतर त्याचा मोबाईल बंद होतो आणि तिथून पुढे त्याचा कोणताही ठाव ठिकाणा लागत नाही. त्यानंतर 21 आणि 23 जुलै रोजी पुन्हा काही काळासाठी त्याच्या मोबाईलवरील इंटरनेट सुरू झाल्याचं सायबर तपासात समोर आलं. त्यामुळे पोलीस त्या तांत्रिक माहितीच्या आधारे त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न करत आहेत. पण आजही तन्मय कुठे आहे, तो सुरक्षित आहे का, याचं उत्तर मिळालेलं नाही आहे. दरम्यान तन्मयचे वडील कॉलेज प्रशासनावरही गंभीर आरोप करतायत. त्यांच्या म्हणण्यानुसार 20 जुलैलाच त्यांनी कॉलेजला लेखी तक्रार आणि FIRची प्रत दिलेली होती. त्यानंतर कॉलेजने 6 सदस्यीय अँटी रॅगिंग समिती स्थापन केली. समितीने काही विद्यार्थ्यांचे जबाबही घेतले, मात्र त्या चौकशीत काही निष्पन्न झालं याची कोणतीही माहिती कुटुंबाला दिली जात नसल्याचा आरोप त्यांनी केला. तन्मयच्या वडिलांनी कॉलेजला उत्कर्ष सिंग, श्रेया यादव आणि त्यांच्या ग्रुपने तन्मयची रॅगिंग केली आहे असं स्पष्ट सांगूनही कॉलेजने त्यांची काही चौकशी केली किंवा त्यातून काय समोर आलं अशी काहीच माहिती कॉलेज प्रशासन देत नसल्यानं माध्यमांशी बोलताना नाराजी व्यक्त केली. माध्यमांशी बोलताना मुलाच्या काळजीने व्याकुळ झालेले अजय कुमार वंगे पूर्णपणे हतबल झाल्याचं दिसतंय. इतकंच नाही तर इतर अनेक पालकांनी देखील आपल्या मुलांना BJ मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंगचा त्रास होत असल्याचं सांगितल्याचा दावा तन्मयच्या वडिलांनी केलाय.
तन्मय बेपत्ता झाल्यानंतर त्याच्या कुटुंबाची अवस्था अत्यंत बिकट झाली आहे. एकुलता एक मुलगा अचानक गायब झाल्यानंतर त्याच्या आईला मोठा मानसिक धक्का बसलाय. त्यांना 2 वेळा रुग्णालयात दाखल करावं लागल्याचं कुटुंबियांनी सांगितलं आहे. वडील दररोज पोलीस, कॉलेज आणि प्रशासनाचे उंबरठे झिजवतायत. पण मुलगा कुठे आहे याचं अजून उत्तर मिळालेलं नाहीये. या सगळ्या प्रकरणात बीजे मेडिकल कॉलेजचा इतिहासही म्हणजे आता चर्चेत आलाय. कारण ही काही तिथली रॅगिंगची पहिली तक्रार नाहीये. गेल्या वर्षी एका निवासी डॉक्टरच्या रॅगिंग प्रकरणात 3 निवासी डॉक्टरांना निलंबित करण्यात आलं होतं. त्यामुळे प्रश्न असा उपस्थित होतो, जर आधीच अशा घटना घडल्या होत्या, तर कॉलेज प्रशासनाने त्यानंतर रॅगिंग रोखण्यासाठी काही उपाययोजना का केल्या नाहीत? रॅगिंग हा शब्द अनेकदा कॉलेजमधील सिनियर्सने केलेली मस्ती मजाक म्हणून सहज वापरला जातो. पण प्रत्यक्षात मानसिक छळ, अपमान आणि सततची भीती यामुळे विद्यार्थ्यांवर किती मोठा परिणाम होऊ शकतो याचं हे प्रकरण अत्यंत गंभीर उदाहरण ठरू शकतं. विशेषतः गावातून मोठी स्वप्न घेऊन शहरात आलेल्या विद्यार्थ्यांसाठी नवीन वातावरणाशी जुळवून घेणं आधीच कठीण असतं. त्यात जर मानसिक छळाची भर पडली तर त्याचे परिणाम किती भयानक असू शकतात याचा विचार करणं प्रत्येक शिक्षण संस्थेनं गरजेचं आहे. त्यातल्या त्यात या प्रकरणात तर तन्मयच्या क्लासमेट्स असलेल्या शहरात राहणाऱ्या मुलांनीच त्याचा मानसिक छळ केला आहे. त्यामुळे ग्रामीण भागातून येणाऱ्या विद्यार्थ्यांना या नवीनच अडचणींना तोंड द्यावं लागतंय असं समोर आलंय. आता अजून तरी या प्रकरणाचा तपास सुरूच आहे. पोलीस तन्मयचा शोध घेत आहेत. कॉलेज प्रशासनाची चौकशीही सुरू आहे. आमच्या कॉलेजमध्ये रॅगिंग होतच नाही अशी भूमिका कॉलेज प्रशासनानं घेतलेली आहे. आणि असं असेल तर मग तन्मयच्या बेपत्ता होण्यामागं नेमकं कारण काय? रॅगिंगच्या आरोपांमध्ये किती तथ्य आहे? आणि या प्रकरणात पुढे कोणावर कारवाई होणार का? याची उत्तरं तपास पूर्ण झाल्यानंतर समोर येतीलच. पण या क्षणी सर्वांची सर्वात मोठी अपेक्षा एकच आहे, की तन्मय सुरक्षित परत यावा. कारण डॉक्टर होण्याचं स्वप्न पाहणाऱ्या एका विद्यार्थ्यावर अशी वेळ येणं ही शिक्षण व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी गोष्ट आहे. बाकी मंडळी, तुमची या घटनेबद्दल काय मतं आहेत ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि सोबतच विशेष भारीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.